नमस्कार. श्री शिवमहापुराण रुद्र संहिता पार्वती खंड अध्याय क्रमांक 21 पार्वतीचा शोक. श्री गणेशाय नमः. नारदांनी ब्रह्माजींना विचारले, पितामह, मदनाचे दहन झाल्यानंतर पार्वतीच्या बाबतीत पुढे काय घडले? ब्रह्मदेव म्हणाले, नारदा, शिवनेत्रोत्पन्न अग्नी प्रकट होताच प्रचंड कडकडाट झाला. त्या निनादाने संपूर्ण नभोमंडळ हादरले. कामदेव डोळ्यात देखत दग्ध झाला. त्यानंतर शिवजीही अंतर्धान पावले. ते पाहून पार्वती अतिशय भयभीत झाली. ती आपल्या सख्यांसमवेत घरी परतली. तो कडकडाट ऐकून हिमालयही विस्मयचकित झाला. त्याला एकदम पार्वतीची आठवण झाली. तो त्वरेने तिच्या मंदिरात आला. आपल्या कन्येला विवल झालेली पाहून त्याला फार दुःख झाले. त्याने तिची समजूत घालण्याचा पुष्कळ प्रयत्न केला, पण काहीही उपयोग झाला नाही. शिवजींच्या विरहाने व्याकुळ झालेल्या पार्वतीचे दुःख दिवसेंदिवस वाढतच गेले. तिचे खाण्यापिण्याकडे लक्ष लागेना. मैत्रिणींशी खेळण्यात वा त्यांच्याशी गप्पा गोष्टी करण्यात रस वाटेना. ती निरंतर एकटी व उदास बसून राहू लागली. चिंतेने तिला झोप येईना. रात्रंदिवस शिवजींचाच ध्यास लागला. त्यांच्याशिवाय जगणे ही कल्पनाच तिला सहन होत नव्हती. तिचे चित्त क्षणभरही शांत नव्हते. तिला आपले सौंदर्य, प्राप्त झालेला जन्म, पितृगृही मिळणारे सुख उपभोग हे सर्व व्यर्थ वाटू लागले. तिची अवस्था पाहून मात्या पित्यांना, भावंडांना व तिच्या सख्यांना मोठी काळजी वाटू लागली. त्यांनी तिचे परोपरीने सांत्वन केले. तिला आनंदात ठेवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले, पण काही केल्या तिची विरह व्यथा कमी होईना. हे वर्तमान इंद्राला कळले तेव्हा त्याने तुला हिमालयाकडे पाठवले. त्याने तुझा आदर सत्कार केला. मग पार्वतीने केलेली शिवसेवा आणि ते अंतर्धान पावल्यावर तिला असह्य झालेले विरह दुःख याविषयी सविस्तर सांगितले. तू त्याला धीर दिलास. शिवजींचे पुन्हा आगमन व्हावे म्हणून त्याचे भजन कर असे सांगून पार्वतीपाशी गेलास. ती एकांतात एकटीच बसली होती. तुला पाहताच तिच्या डोळ्यात अश्रू तरळले. तिने तुला भावभक्तीने नमस्कार केला. तू तिचे सांत्वन केलेस. म्हणालास, कालिके, मी तुझे दुःख समजू शकतो. तुझे कल्याण व्हावे ही माझी अंतस्तः तळमळ आहे. म्हणून मी स्वतः येथे आलो आहे. माझे ऐकशील तर तुझे सर्वार्थाने हित होईल. तुझे मनोरथ पूर्ण होईल. महादेव हे दीनांवर अनुग्रह करणारे आहेत. आपल्या भक्तांचे वा सेवकांचे अहंता पूर्ण आचरण त्यांना जराही खपत नाही. तू त्यांच्यासाठी तपश्चर्या केली नाहीस. तू त्यांची सेवा केलीस हे मान्य आहे, पण तीतही अभिमानाचा अंश होता. तो नाहीसा करण्यासाठीच त्यांनी ही लीला केली आहे. शिवजी हे तुझे नियोजित पती असले तरी महायोगी आणि विरक्त आहेत. ते भावपूर्ण तपश्चर्येनेच प्रसन्न होतात. म्हणून माझे तुला एवढेच सांगणे आहे की अपेक्षित हेतू साध्य करायचा असेल तर त्यांच्यासाठी तपश्चर्या कर. मग तुला त्यांचा कधीही विरह होणार नाही. नारदा, तुझे बोलणे ऐकून पार्वतीने दीर्घ निश्वास टाकला व हात जोडून म्हणाली, मुनिश्रेष्ठ, तुम्ही सर्वज्ञ आहात. जगावर उपकार करणारे आहात. सद्गुरूशिवाय कोणाचेही कार्य सिद्धीस जात नाही अशी सनातन श्रुती आहे. तुम्ही मला गुरुस्थानी आहात. माझ्यावर कृपा करा. शिवाजींना प्रसन्न करून घेण्यासाठी मी कोणत्या मंत्राने त्यांची आराधना करू ते सांगा. तू तिला शिवपंचाक्षर मंत्राचा विधीपूर्वक उपदेश केलास. तिच्या मनात श्रद्धा उत्पन्न व्हावी म्हणून त्याचा अद्भुत प्रभावही सांगितलास. म्हणालास, पार्वती, नमः शिवाय हा मंत्र शिवजींना अतिशय प्रिय आहे. त्याच्या श्रवणाने ते प्रसन्न होतात. या मंत्राचा विधीपूर्वक आणि नियमपूर्वक जप केल्याने शिवजींचे दर्शन होते. त्यांच्या कृपेने उपासकाचे सर्व इष्ट मनोरथ पूर्ण होतात. हा भोग आणि मोक्ष
या दोहोंची प्राप्ती करून देणारा श्रेष्ठ मंत्रराज आहे. तू शुद्ध चित्ताने शिवचरणांचे स्मरण करत या महामंत्राचा निरंतर जप कर. या आराधनेने शिवजी संतुष्ट होऊन तुझ्या सन्मुख प्रकट होतील, तुझे मनोरथ पुरवतील. तुझे बोलणे ऐकून पार्वतीला आनंद झाला. आशेचा किरण दिसल्यामुळे तिच्या मनात नवी उमेद निर्माण झाली. तिने तुला नमस्कार केला. त्यानंतर तू स्वर्गलोकी गेलास. अध्याय 21 समाप्त.